जय हरी. एकादश स्कंद भाग 178. 17व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला आश्रम धर्म हे सांगतायत. यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम याविषयी आजच्या भागात माहिती घेऊया. प्रत्येक समाजामध्ये समाज व्यवहार बरोबर चालून प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी जीवनपद्धती आखलेली असते. भारतीयांनी आश्रम व्यवस्था अंमलात आणून एक विशिष्ट प्रकारची जीवनपद्धती प्रयोगानं सिद्ध केली आणि स्थिर केली. समाजातील प्रत्येक माणसाचं शरीर आणि मन पूर्ण विकसित झालं पाहिजे यात शंका नाही. परंतु माणूस म्हणजे केवळ शरीर आणि मन इतकंच नसून प्रत्येकाच्या हृदयात आत्मा देखील असतो. म्हणून शरीराच्या आणि मनाच्या विकासाबरोबरच आत्मज्ञानाचा विकास झाला पाहिजे अशी दृष्टी आश्रम व्यवस्थेमध्ये आढळते. किंबहुना असंही म्हणायला हरकत नाही की आत्मज्ञानामध्येच मानवी जीवनाचं सार्थक असल्यानं सर्व आश्रमांची रचना आत्मज्ञानाकडं तोंड वळवून केली आहे. आश्रम 4 आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. यापैकी ब्रह्मचर्याश्रम हा विद्यार्थीपणाचा, ज्ञानार्जनाचा काळ होय. गृहस्थाश्रम म्हणजे समाज जीवनाला स्थिरता देणारी कुटुंब व्यवस्था होय. कामवासनेची रीतसर म्हणजे धर्माला धरून तृप्ती आणि निरोगी सुसंस्कृत प्रजेचं जनन आणि पालन हे गृहस्थाश्रमाचं मुख्य कार्य. वानप्रस्थाश्रम म्हणजे निवृत्त जीवनाची पूर्वतयारी होय आणि संन्यासाश्रम म्हणजे पूर्ण निवृत्त होऊन आत्मज्ञान प्राप्तीसाठी अंतर्मुखतेचा अभ्यास करणारं जीवन समजावं. समाजातील राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था ज्या मानानं बदलेल त्या मानानं 4ही आश्रमांचा बाह्याचार बदलणं जरूर असतं. परंतु त्यांचं अंतरंग मात्र तेच कायम ठेवावं लागतं. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळातील ब्रह्मचर्य आश्रमातील विद्यार्थी आणि आजच्या काळातील महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या बहिरंगात फरक पडल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु विद्येच्या उपासनेसाठी लागणारा व्रतस्थपणा, संयम आणि श्रमसामर्थ्य यात बदल होणार नाही. हाच नियम इतर आश्रमांना लागू आहे. आता ब्रह्मचर्य आश्रम. नाथ महाराज सांगतात की ब्रह्मचर्य 2 प्रकारचं आहे. एक नैष्ठिक ब्रह्मचर्य आणि दुसरं उपकुर्वाण ब्रह्मचर्य. व्रतबंध होऊन वेदाध्ययन झाल्यानंतर परमार्थावर दृष्टी ठेवून जो गृहस्थाश्रमाच्या मुळी वाटेसच जात नाही त्याला नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात. व्रतबंध होऊन वेदशास्त्रांचं अध्ययन करून गुरुदक्षिणा देऊन आणि ब्रह्मचर्य व्रताची समाप्ती करून यथाविधीनं स्त्रीचं पाणी ग्रहण करणं याला उपकुर्वाण ब्रह्मचर्य असं म्हणतात. व्रतबंध झाल्यावर ब्रह्मचारी वेदाध्ययनासाठी गुरुच्या घरी राहतो. तिथे त्याचं जीवन अत्यंत शिस्तबद्ध असतं. देहाला आणि मनाला अत्यंत चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. खाणं पिणं सांभाळून, निद्रा आळस जिंकून आणि गुरुची सर्व प्रकारे सेवा करून जेवढी विद्या घेता येईल तेवढी घ्यायची असते. ब्रह्मचर्याचं वर्तन वानप्रस्थ आणि संन्याशी यांच्यासारखंच असतं. अशा प्रकारे अत्यंत व्रतस्थ राहून विद्या संपादन केली म्हणजे मग विषयोपभोगाची इच्छा असल्यास गुरु आज्ञेनं गृहस्थाश्रम स्वीकारावा. यानंतर गृहस्थाश्रम. ज्याला कामवासना स्वाभाविक कमीच असेल त्यानं गृहस्थाश्रम स्वीकारू नये. तर त्यानं आपलं जीवन आत्मज्ञानासाठी खर्च करावं. परंतु सामान्य माणसानं यथाविधी सोडमुंज करून कुलशीलवान स्त्रीचं पाणी ग्रहण करावं. भार्या करायची ती आपल्या वर्णाची करावी, समान गोत्राची नसावी, ती वयानं अधिक किंवा बरोबरीची नसावी. लग्न झाल्यावर प्रत्येक वर्णानं स्वधर्मानं वागलं पाहिजे. प्रत्येक गृहस्थानं प्रपंचातील प्रत्येक कर्म अभिमान सोडून कर्तव्यबुद्धीनं करावं. असं कर्म भगवंताला अर्पण होतं. असं कर्म करून जे द्रव्य मिळेल ते ईश्वरी इच्छेनं आणि सदाचरणानं मिळालेलं असतं. त्यापैकी जरूर तेवढं द्रव्य आपल्या कुटुंबाच्या पोषणासाठी वापरावं आणि उरलेलं दीनदुबळ्यांना दान करावं. प्रपंचात पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यापैकी नीतिधर्माला अनुसरून असणारे मार्गच योग्य समजावे. प्रसंगी काळ वाईट आला असता ब्राह्मणानं क्षत्रियांचा किंवा वैश्यांचा पेशा पत्करावा.
पैसा नाही पेशा पत्करावा. म्हणजे त्यानं सैन्यात शिरावं किंवा वाणीपणाचा धंदा करावा. अशा प्रसंगी क्षत्रियानं वाण्याचा धंदा करावा किंवा कोरडी भिक्षा मागावी. वैश्यावर प्रसंग आला असता, म्हणजे वैश्य हा त्याचे जर दिवस पलटले तर त्यांनी अगदी हलके धंदे करण्यास हरकत नाही आणि शूद्रानं अशा प्रसंगी त्यातल्या त्यात काहीतरी समाजसेवा करून पोट भरावं. हे नियम झाले हे सगळं गृहस्थाश्रमाबद्दल. आता नाथ महाराज सांगतात वानप्रस्थाश्रमाविषयी. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आत्मज्ञान हेच असल्यामुळं गृहस्थाश्रम जरी झाला तरी त्यामध्ये इंद्रियांचा संयम राखून उत्कृष्ट ईश्वरनिष्ठा ठेवून अतिभोगाबद्दल आसक्ती सोडून वृत्ती अभंग राखावी. मनातील विषय वासना सुटून मन दृश्यातून आपोआप निवृत्त व्हावं हाच आश्रम व्यवस्थेचा मूळ हेतू आहे. म्हणून घरदार, बायको, मुलं, पैसा अडका यांनी गृहस्थाश्रम संपन्न असला तरी त्यांची आसक्ती धरू नये. उलट परमात्म्याच्या अनुसंधानानं चित्तवृत्ती नेहमी सावध ठेवावी. प्रपंचातील परिस्थिती खरोखर क्षणभंगूर असते. दोन्हीकडून दोन नद्यांचे प्रवाह आले म्हणजे त्यात वाहत आलेली लाकडं त्यांच्या संगमावर एकत्र होतात आणि पाण्याचा लोंढा आला म्हणजे दाही दिशांना फाकतात. त्याचप्रमाणे जीवानं देह धारण केला म्हणजे पूर्वकर्माच्या संबंधानं अनेक नातेवाईक एके ठिकाणी येतात, पण झाडाखाली क्षणभर एकत्र जमलेल्या प्रवाशांप्रमाणे बायको, मुलं, आप्तइष्ट या सगळ्यांचा समागम तात्पुरता असतो. ज्याप्रमाणे एका स्वप्नातील पदार्थ दुसऱ्या स्वप्नात येत नाहीत, त्याचप्रमाणे या जन्मातील नातेवाईक दुसऱ्या जन्मात एकमेकांना ओळखत नाहीत. हा सूक्ष्म विवेक ज्याच्या मनात स्थिरावतो त्याला ममत्व मोहवत नाही. घरादारात राहूनही एखाद्या अतिथीप्रमाणे तो उदासीन, निर्मोह, निराभिमान, निर्लोभ आणि निस्पृह असतो. अशा गृहस्थाला घरात राहूनच सहज आत्मज्ञान होतं. आता वानप्रस्थाश्रमाबद्दल जे आधी सांगितलं त्यामध्ये आणखीन याही गोष्टींचा समावेश होतो. तो असा की जो गृहस्थ घरात राहून आश्रमधर्म पाळत असता मुख्यतः भगवंताची भक्ती करतो त्याला इतर आश्रमांचे कारणच उरत नाही. काळ असो अकाळ असो, ज्या गृहस्थाश्रमी पुरुषाचं ईश्वरानुसंधान कायम टिकतं त्यानं निरंतर गृहस्थाश्रमातच राहावं. परंतु ज्याची विषय वासना कमी झालेली असली तरी कर्माची आसक्ती गेली नाही आणि ज्याच्या मनाला समाधान नाही त्यानं वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. वेदामध्ये माणसाची आयुर्मर्यादा 100 वर्ष सांगितली आहे. कारण सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला 10,000 वर्षाचं होतं. द्वापार युगामध्ये परत 1 शून्य कमी झाला 1000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि आता कलियुगामध्ये परत 1 शून्य कमी झाल्यावर 100 वर्षाची आयुमर्यादा सांगितली. त्यातील 2 भाग जाऊन 3रा भाग सुरू झाल्यावर म्हणजे 66 वर्ष होऊन गेल्यावर वानप्रस्थाची तयारी करावी. या आश्रमात वनात राहून एकांत सेवन करावा आणि मन आत्मनिष्ठ करण्याचा प्रयत्न करावा. खाणं पिणं, उठणं बसणं, चालणं बोलणं यावर कडक बंधन घालून कामक्रोधाला स्पर्शही करू नये. मनामध्ये दृढ शांती धरावी. घर सोडताना बायकोला मुलाच्या स्वाधीन करावी, पण ती बरोबर येत असल्यास तिला वनात घेऊन जावं. कोणत्याही प्रकारचा संग्रह करू नये. दुसऱ्यानं दिलेलं दान घेऊ नये. निश्चयानं प्रारब्धावर भरोसा ठेवून राहावं. देहाच्या मूलभूत गरजा भागतील इतकंच अन्न वस्त्र देहाला द्यावं. अशा प्रकारे ईश्वर चिंतनाचं तप करत असता देह शुष्क होतो, तरी पण त्या तपाच्या योगानं त्याची वासना नाहीशी होऊन तो अंतर्बाह्य निष्पाप होतो. वासना थोडी जरी शिल्लक राहिली तरी सूक्ष्म रूपानं ती प्रतिबंध करते. म्हणून
वानप्रस्थाश्रमात राहून अनुसंधानाच्या साधनानं निस्सीम वैराग्य साध्य करून घ्यायचं असतं. जय हरी.